सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। हदगावमध्ये शिवसेनेचे उमेदवार बाबूराव कदम कोहडीकर यांचा 30,076 मतांनी दणदणीत विजय। विद्यमान आमदार माधवराव पाटलांचा पराभव। 84 हदगाव विधानसभा मतदारसंघात अटीतटीच्या लढतीत महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार बाबूराव कदम कोहडीकर यांचा 30,076 मतांनी दणदणीत विजय झाला आणि माधवराव पाटील जवळगावकर यांचा 30,000 मतांनी पराभव झाला। या निवडणुकीत 25 फेऱ्या ठेवण्यात आल्या होत्या। त्या प्रत्येक फेरीत बाबूराव कदम कोहडीकर हे मताधिक्य घेऊन समोरच असल्याचे दिसून आले। शिवसेनेचे बाबूराव कदम कोहडीकर यांना 1,13,045 मते मिळाली, तर महाविकास आघाडीचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर यांना 83,178 मते मिळाली। बाबूराव कदम कोहडीकर यांच्या विजयाची वार्ता करताच ठिकठिकाणी शहरामध्ये फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला। 2 वेळा विधानसभा निवडणुकीत आणि नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर देखील खचून न जाता बाबूराव कदम कोहडीकर यांनी शेवटची निवडणूक म्हणून उमेदवारी दाखल केली होती। शिवसेना कार्यकर्त्यांनी बाबूराव कोहडीकर यांना विजयी घोषित करताच शहरात अनेक भव्य मिरवणूक काढण्यात आली होती। त्यात जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, माजी खासदार सुभाषराव वानखेडे, गंगाधर पाटील चाभेकर, आनंद भंडारी यांच्यासह अनेक शिवसैनिक मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवला। डॉक्टर शिवाजीराव बाबूराव कदम, बाबूसराव कदम यास अनेक शिवसैनिक उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी शिवाजी खुणे, हदगाव, नांदेड।